कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप। राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। संजय सिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत महिलेने सिद्धांत सिरसाट याला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे। मानसिक छळ, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। जान्हवी सिद्धांत सिरसाट असे या महिलेने आपलं नाव लावलं आहे। सिद्धांतने जान्हवीशी लग्न केलं होतं असं वकिलामार्फत दावा करण्यात आलेला आहे। जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला। तिने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिलं नाही। तिला मुंबईत राहायला सांगितलं। तिथे महिलेवर अन्याय, अत्याचार करण्यात आला असं वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी आरोप केलाय। संजय सिरसाट हे मंत्री आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संजय सिरसाट यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे। तिथे 2 वर्षांपूर्वी जान्हवी सोबत सिद्धांतने लग्न केले। फॅमिली सोबत रीतिरिवाजानुसार लग्न केले। 2 वर्ष चांगले राहिले, पण नंतर सिद्धांतच तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले। त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष सुरू केले, मानसिक छळ सुरू केला, इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा। तिला संभाजीनगरला कधीच येऊ दिलं नाही। संभाजीनगरला आलीस तर तंगड तोडू अशी धमकी दिली। 7 दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत सिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे, अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह 3 केसेस दाखल करू असा इशारा देखील जान्हवीचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।